नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मूर्तीसाठी कलरिंग करणार आहोत. कलरिंगसाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, पोस्टर कलर्स किंवा ॲक्रेलिक कलर्स. आपल्या आवडीच्या शेड्स आपण त्यात यूज करू शकतो. पण स्किनसाठी फ्लेश टिंट कलरची शेड आणि दागिन्यांसाठी गोल्ड कलरची शेड हे आपल्याला कंपल्सरी लागेल. नंतर ब्रशेसमध्ये फ्लॅट 8 नंबरचा ब्रश मी यूज केला आहे. मोठ्या पार्टसाठी, लहान पार्टसाठी 6 नंबरचा राऊंड ब्रश यूज केला आहे. 12 नंबरचा फ्लॅट ब्रशसुद्धा मी यूज केला आहे, पण तो नसला तरी चालेल. आणि अगदी बारीक काम करण्यासाठी डोळ्यांसाठी 1 नंबरचा राऊंड ब्रश किंवा स्केच पेन किंवा जेल पेन तुम्ही यूज करू शकता. आता फ्लॅट ब्रशने मी थोडी डस्ट साफ करून घेते मूर्तीवरची. नंतर पूर्ण मूर्तीला मोठ्या फ्लॅट ब्रशने आपण पूर्ण व्हाईट कलर देऊन घेणार आहोत. ॲक्रेलिक किंवा पोस्टर कलर कुठलाही चालेल. पूर्ण मूर्तीला लहान सहान भागांमध्ये अशा प्रकारे सगळीकडे हा रंग दिला गेला पाहिजे. मागच्या बाजूने बेस सकट पूर्ण मूर्तीला आपण आधी व्हाईट प्रायमर देऊन घेणार आहोत. सगळ्या बाजूंनी चेक करून घ्यायचं आहे. जिथे मोठा ब्रश जात नसेल तिथे लहान ब्रशने पूर्ण फिल करून घ्यायचं आहे. नंतर स्किनसाठी फ्लेश टिंट नावाची ही शेड मी यूज करणार आहे. तर अशी ही शेड दिसते. आणि जर तुम्हाला नॅचरल हवं असेल अजून तर येलो ऑकर नावाची शेड किंवा ऑरेंज आपण ह्या फ्लेश टिंटमध्ये थोडी ॲड करायची आणि मिक्स करून मी तुम्हाला डिफरन्स दाखवते की फ्लेश टिंट तर ही ऑकर मिक्स केल्यानंतरची शेड आहे, ती थोडी नॅचरल वाटते. तर मी थोडा ऑकर फ्लेश टिंटमध्ये मिक्स करून ती शेड यूज केली आहे. आणि जिथे जिथे बाप्पांची स्किन आहे त्या सर्व ठिकाणी आपण ही शेड देऊन घेणार आहोत. ब्रश आता मी 8 नंबरचा फ्लॅट ब्रश यूज करते आहे. ब्रशची निवड मंडळी तुमच्या सोयीनुसार तुम्ही करायची आहे. साईडने, हातांना, सगळ्या भागांना व्यवस्थित हा स्किन कलर दिला गेला पाहिजे. आणि जिथे आपला फ्लॅट ब्रश जात नसेल तिथे आपण राऊंड लहान ब्रशचा उपयोग करायचा लहान भागांसाठी. मागच्या बाजूने सुद्धा फ्लॅट ब्रशने आपला कलरिंग ही स्मूथ दिसते, म्हणून मोस्टली मी फ्लॅट ब्रश यूज करते. तर असा आपला स्किन कलर देऊन झाला आहे. आता कानांना आतल्या बाजूने कलरिंग करण्यासाठी मी ही पिंक कलरची शेड पोस्टर कलरची आणि व्हाईट मिक्स करते. तुमच्याकडे पिंक नसेल तर रेड आणि व्हाईट मिक्स करून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि ती थोडी लाईट शेड अशी आपण बनवली आहे. इथे कानांना रंग देताना चेहरा आणि कानांची एज ही व्यवस्थित हळूवारपणे ड्रॉ करायची आणि नंतर पूर्ण कानाला आतल्या बाजूने हा कलर आपण फिल करून घ्यायचा आहे. दोघं कानांना आपण हा कलर देऊन घेतला आहे. नंतर तळहाताचा रंग अजून थोडा फेंट करायचा आहे व्हाईट मिक्स करून. आणि मागच्या दोघं हातांना सुद्धा आतल्या बाजूने. आता मूर्तीच्या पितांबराला रंग देण्यासाठी मी व्हाईट आणि लेमन येलो मिक्स करून अशी शेड तयार करून घेतली. तुम्ही मंडळी तुमच्या आवडीची कोणतीही शेड, कोणताही रंग पितांबराला यूज करू शकता. मी या मूर्तीला थोडं सॉफ्ट कलरच यूज करते आहे, पण तुम्ही छान ब्राईट डार्क कलरही तुम्हाला आवडत असतील तर यूज करू शकता. पितांबराला रंग देताना मी फ्लॅट लहान ब्रश घेतला आहे आणि सगळ्या बाजूंनी जिथे जिथे पितांबर आहे तिथे आपण रंग देऊन घेतो आहे मोठ्या भागांमध्ये. आणि एजेसला म्हणजे जिथे आपलं पितांबर टच झालं आहे हाताजवळ वगैरे त्या ठिकाणी काळजीपूर्वक लहान ब्रशने आपण कलर करून घ्यायचं आहे. कुठल्याही गणपतीच्या पार्टला रंग देण्याआधी ती शेड पुरेशा प्रमाणात बनवून घ्यायची आहे, कारण जर कमी पडली तर पुन्हा तशीच शेड बनेल, एक्झॅक्ट शेड बनेल असंच आपण सांगू शकत नाही. आता लोड बनवण्यासाठी मी पिकॉक ब्ल्यू आणि त्याच्यात थोडा व्हाईट मिक्स करते आहे.
मंडळी व्हाईट मिक्स केल्याने ती शेड चांगली स्मूथ बसते, रंगाचे वळ दिसत नाहीत पोस्टर कलर्समध्ये मेनली. म्हणून मी प्रत्येक कलरमध्ये व्हाईट मिक्स करते आणि त्याच्याने एक सॉफ्ट टचसुद्धा कलरिंगला मिळतो. तर तुम्ही ॲक्रेलिक यूज करत असाल तर ॲक्रेलिक यूज करा आणि पोस्टर यूज करत असाल तर थोडा त्यात व्हाईट मिक्स करा. बारीक जागांमध्ये मी बघा राऊंड लहान ब्रश घेतला आहे. कुठलाही पार्ट कलर करताना आपण पहिले मोकळी स्पेस आधी कलर करून घ्यायची आहे, नंतर थोडं बारीक जागांमध्ये हळूवारपणे लहान ब्रशने व्यवस्थित एज फिल करून घ्यायचे. आता लेमन येल्लो कलर हा मी मुकुटाला दागिन्यांना देऊन घेणार आहे. जिथे आपल्याला गोल्डन कलर द्यायचा आहे तिथे आधी लेमन येल्लो कलर आपण देऊन घ्यायचा आहे. डिरेक्टली आपण गोल्डन दिला तर तो जरा डल दिसतो, म्हणून आधी मी लेमन येल्लो कलर हा सगळ्या पार्ट्सला देऊन घेते. मुकुटाला, हातातल्या कड्यांना, मागच्या बाजूने सुद्धा पूर्ण फिल करून घ्यायचं आहे लेमन येल्लो. आता मी ह्या पार्टला कलर देते. ऑरेंज आणि येलो ऑकर मिक्स करून मी ही शेड बनवली आहे. तुम्ही मंडळी तुमच्या आवडीची, तुमच्या मूर्तीला छान वाटेल अशी कुठलीही शेड निवडू शकता. फ्लॅट ब्रशने मी हे कलरिंग करून घेते. याच्यामध्ये खालची जी एज आहे आपला मेन बेस आणि वरचा बेस याच्यामधली ती व्यवस्थित सरळ दिसेल असं कलरिंग करायचं आहे. सगळ्या बाजूंनी, पायाच्या मागे, मागच्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे. नंतर खालच्या बेसला मी डार्क ब्राऊन कलर मोठ्या 12 नंबरच्या फ्लॅट ब्रशने देऊन घेते आहे. पायाजवळचा भाग मी सोडला आहे कारण तिथे मोठ्या ब्रशने व्यवस्थित रंग देता येणार नाही. नंतर मी लहान ब्रश घेऊन छोट्या जागांमध्ये कलर फिल करून घेते आहे. मागच्या बाजूने सुद्धा पूर्ण बेसला आपण इव्हनली ब्राऊन कलर दिला आहे. नंतर वरच्या बेसच्या वरच्या लाईनला मी जो बेसला आपण खाली कलर दिला आहे तोच देते. लहान राऊंड ब्रश किंवा अगदी लहान फ्लॅट ब्रशने हे काम करायचं आहे. हळूवारपणे सगळ्या बाजूंनी आणि इव्हनली. त्याच्या खालच्या लाईनला मी लेमन येल्लो देते कारण तिथे आपल्याला परत गोल्डन कलर नंतर द्यायचा आहे. नंतर जिथे बाप्पा बसलेले आहेत तिथे आपण अगदी लाईट स्काय कलर, जी ब्ल्यूची शेड असते ती देतोय. हे काळजीपूर्वक आणि लहान ब्रशने करावं लागणार आहे कारण इथे फार बारीक जागा आहेत. अशा प्रकारे लहान ब्रशने हळूहळू बारीक जागांमध्ये आपण असा ब्रश घालून कलरिंग करू शकतो. आता केसांसाठी डार्क ब्राऊन म्हणजे बर्न्ट अंबर नावाची शेड मी इथे यूज करते. आधी पेन्सिलीने केस ड्रॉ करून घ्यायचे पुढच्या बाजूने बाप्पांसाठी आणि नंतर डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक, डिरेक्टली ब्लॅक कलर यूज केला तरी चालेल, पण लहान राऊंड ब्रशने 1 नंबरच्या किंवा 2 नंबरच्या ब्रशने आपण हे काम करायचं आहे. दोघं बाजूंना असं मी लहान राऊंड ब्रशने रंग दिला आणि मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही ब्लॅक यूज करत असाल तर ब्लॅक किंवा डार्क ब्राऊन केस कलर करून घेतले आपण. आता मंडळी, डोळे जर मूर्तीचे तुम्ही बनवताना केलेले नसतील तर आधी डोळे ड्रॉ करून घ्यायचे पेन्सिलीने. ते कसे करायचे हे मी तुम्हाला पेपरवर करून दाखवते, तसं तुम्ही मूर्तीवर करायचं आहे. तर साधारण असा चेहरा आपल्या मूर्तीचा आहे. तर सोंडेच्या वरती मध्यभागी एका आडव्या रेषेत 2 पॉईंट डोळ्यांसाठी मी काढले. त्याच्यावरती थोडी जागा सोडून 2 पॉईंट आयब्रोजसाठी मी काढले. आणि नंतर एक रेफरन्सला पिक्चर घ्या तुम्ही डोळे काढण्यासाठी आणि त्याच्यानुसार
असा एक डोळा आणि आयब्रो काढली आणि तसा सेम येईल असा दुसरा डोळा आणि आयब्रो असं एका रेषेत येईल असे मूर्तीला ड्रॉ करून घ्यायचे. येलो ऑकर अगदी पातळ करून बघा, अगदी पातळ करून मी डोळे आणि आयब्रोच्या मधली जागा असं एकदा ब्रश फिरवून घेते. फक्त दोघं डोळ्यांना, डोळे आणि आयब्रोच्या मध्ये शेड येण्यासाठी थोडं लहान ब्रशने 1 किंवा 2 नंबरच्या ब्रशने हळूवारपणे, वाटलं तर अजून डार्क करण्यासाठी परत एक वेळा ब्रश फिरवायचा आहे. डोळ्यांच्या मध्ये पूर्ण व्हाईट फिल करून घेते व्यवस्थित. नंतर येलो ऑकरने मी डोळ्यांचे बुबुळं फिल करून घेते. तुम्ही ब्राऊन कलरच्या स्केच पेनने सुद्धा हे काम करू शकता. आता डार्क ब्राऊन कलरने जो केसांसाठी यूज केला होता त्या कलरने डोळ्याची वरची आउटलाईन मी काढून घेते बारीक ब्रशने. तुम्ही ब्लॅक कलरच्या स्केच पेनने किंवा डार्क ब्राऊन कलरच्या स्केच पेनने किंवा जेल पेनने सुद्धा हे आउटलाईनचं काम करू शकता. स्केच पेनने हे थोडं इझी जाईल कारण ब्रशला ग्रीप आणि स्ट्रोक्स इव्हन येणं थोडं ब्रशने तुम्ही यूज केला नसेल तर कठीण जाऊ शकतं. नंतर डोळ्यांचे बुबुळांची आउटलाईन आणि मध्ये एक मोठा काळा डॉट जो असतो आपल्या डोळ्यांना तो मी डार्क ब्राऊन कलरने देते दोघं डोळ्यांना. आता डोळ्यांना अजून हायलाईट करण्यासाठी मी थोडा ऑरेंज कलर अगदी पातळ लेअर डोळ्यांच्या वरती पापण्यांना अशा प्रकारे देते. फक्त एकदा फिरवून घेते. बघा मंडळी, छान बोलके आणि जिवंत डोळे बापाचे आता वाटत आहेत. आयब्रो करण्यासाठी सुद्धा मी येलो ऑकरने आधी पेंट करून घेते. डिरेक्टली ब्लॅक किंवा डार्क ब्राऊन आयब्रोसाठी यूज केला आणि काही चुकलं तर ते पुन्हा करेक्ट करणं फार कठीण होतं आणि ते खराबही दिसतं. म्हणून आपण आधी थोडा लाईट कलरने पेंट करून मग डार्क कलरने आयब्रो करून घेतो आहे. मी परत रिपीट करते की तुम्ही हे काम स्केच पेनने सुद्धा किंवा जेल पेनने सुद्धा करू शकता. आयब्रो जर जाड झाली तर थोडा स्किन कलर परत त्यावर फिरवून घेऊ शकतो आपण. आता गोल्ड कलर जो पोस्टर गोल्ड कलर माझ्याकडे होता त्याने मी मुकुट आणि बापांचे बाकीचे दागिने पेंट करून घेते. तुम्ही जर ॲक्रेलिक यूज करत असाल तर पर्ल मेटॅलिक गोल्डन कलर मिळतो तो तुम्ही ऑर्नामेंट्स आणि मुकुटासाठी यूज करू शकता. तर एकदा ही लेअर ह्या कलरची लेअर दिल्यानंतर तो सुकल्यानंतर परत एक लेअर आपण देणार आहोत तेव्हा तो गोल्डन कलर व्यवस्थित दिसेल. आता पितांबराच्या शेडिंगसाठी मी येल्लोची डार्क शेड म्हणजे क्रोम येलो घेतली आहे आणि कापडांच्या घड्यांमध्ये व्हाईट मिक्स न करता मी पातळ रंग घेऊन कापडांच्या घड्यांच्या मधल्या भागात अशा प्रकारे ते देऊन घेते पातळ रंग दोघं बाजूंच्या आणि पुढच्या बाजूने. नंतर थोडा ओला ब्रश त्याच्यावरून फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून तो कलर मर्ज होईल आणि शेडिंग नॅचरल वाटेल. स्किनच्या शेडिंगसाठी मी आपल्या आधीच्या स्किन कलरमध्ये थोडा ब्राऊन मिक्स केला आणि थोडा रेड मिक्स केला. किंचित अगदी किंचित आपण नंतर छातीच्या खालच्या बाजूने जी एज आहे तिथे मी ह्या कलरने लहान राऊंड ब्रशने अशी एज ड्रॉ केली. दुसऱ्या बाजूला सुद्धा जास्त शार्प शेडिंग मी या मूर्तीला नाही करते मंडळी. नाभीला, हातांच्या फोल्ड्सला आणि नंतर ओल्या ब्रशने फक्त त्यावरून मी फिरवून घेतलं आहे. नंतर स्किन कलरमध्ये रेड कलर मिक्स केला आहे थोडा. तो मिक्स करून सोंडेच्या वरच्या बाजूला जे आपण 2 खोलगट भाग केले होते तिथे मी तो देऊन घेतला आहे आणि त्यानेच पातळ करून सोंडेवरही फिरवून घेतला आहे.
आता पितांबराला मी खालच्या बाजूने गोल्डन कलरची किनार करून घेते आहे लहान राऊंड ब्रशने दोघं पायांजवळ आणि मधल्या भागाला अशा प्रकारे। आता कलरिंग आपलं जवळपास होण्यात आलंय मंडळी। आयब्रोच्या मध्यभागी मी ओम आणि अर्धचंद्र असं ड्रॉ करून घेतलंय आधी पेन्सिलने आणि त्यावर रेड स्केच पेनने किंवा रेड कलरने लहान आपल्या 0 किंवा 1 नंबरच्या ब्रशने मी ते पेंट करून घेते। मध्यभागी हे आपलं असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। आता मूर्ती बनवताना दागिने करण्यापेक्षा सोनेरी मण्यांची अशी लेस मिळते मंडळी, ती मी इथे वापरणार आहे आणि साडीच्या किनारीसारखी ही लेस गणपतीच्या सजावटीसाठी अशा प्रकारे वापरणार आहे। तर अशा शेवटी आपली गणपतीची मूर्ती दिसते मंडळी। अजूनही काही सजावटीचं सामान वापरून तुम्ही या मूर्तीला अजून सुशोभित आणि छान तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार करू शकता मंडळी। फक्त कलरिंग करताना डोळे व्यवस्थित करा मंडळी, डोळ्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन प्रमाणात आणि काळजीपूर्वक करा, म्हणून मी डोळ्यांचं थोडं डिटेलमध्ये दाखवलं आहे व्हिडिओमध्ये। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।